नमस्कार मैत्रिणींनो, यशस्वी पाटील या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्याला अशी चटई करायची आहे। तर याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, दोरा लागतो या गाठी मारण्यासाठी या वरच्या, आणि त्याच्यासाठी जुनी पुराणी साडी राहते ना, तिच्या अशा दोन दोन तीन तीन अशा बोटच्या अशा 3 बोटाच्या अशा पट्ट्या फाडून घ्यायच्या, असा रोल करून घ्यायचा। हे बघा, आपण त्याच्यासाठी हा साचा घेतलेला आहे, याला हे खिळे खिळे ठोकलेले आहेत आणि पाठीपासून बनवलेला आहे हा। आणि त्याच्यासाठी आपल्याला एक जुनी साडी लागणार आहे। जुनी साडीची 3 बोटाची पट्टी फाडून घ्यायची। आता चला आपण सुरुवात करू। हे बघा, इथं अशी गाठ मारायची। इथं आता गाठ मारते मी। इथं अगोदर गाठ मारून घ्यायची, म्हणजे चटई ठेवणार नाही। अशी गाठ मारली की लगेच हे 2 खिड्यांमध्ये घ्यायचं, असं हा एक असं 2 खिड्यांमध्ये असं टाकायचं। लगेच इकडे पण असं 2 खिड्यांमध्ये घ्यायचं, लगेच इकडे बी 2 खिड्यांमध्ये घ्यायचं, लगेच इकडे पण 2 खिड्यांमध्ये घ्यायचं, इकडून इकडं असं 2 खिड्यांमध्ये टाकत चालायचं त्याला। एक बघा, हे असं एक खिडा इथं गॅप पडायला पाहिजे, लगेच अजून तिकडनं येऊ तेव्हा पण त्याच्यात येऊन जाईल, असं टाकत चालायचं त्याच्यात। याच्यात असं आता पूर्ण मी टाकून घेते। थोडंसं सैलच टाकायचं हे, म्हणजे नंतर गाठी मारून आता एकदम पॅक होऊन जातं, मग ते एकदम फिट होऊन जातं। थोडं सैलच ठेवायचं, जास्त ओढायचं नाही याला, आधर असं वरूनच घ्यायचं फक्त। आता लगेच परत इथं असं टाकायचं त्याला, इकडनं येईल ते आता असं येईल। आता इकडनं पण सेम तसाच गॅप येतो, इकडं जसा गॅप आला तसा इकडं, आता इथं पण तसं इथं गॅप येईल, लगेच इथं येईल, असं टाकत चालायचं त्याला। आता इकडनं इकडून इकडं पूर्ण हे भरून घ्यायचं। आपल्याला जेवढी जाड चटई पाहिजे त्याच्यावर येते। आपल्याला जर जाड पाहिजे जास्त तर मग जास्त फिरवायची। हे एक साडी पूर्ण गुंडाळून टाकायची याला। हे बघा, आता मी हे पूर्ण गुंडाळून घेतलेलं आहे याला। हे असे आले, ते 3 लाईनी आल्या माझ्यावाला। पूर्ण साडी होती ना, तो रोल होता ना पूर्ण मोठा आला, तो पूर्ण मी आता याला खिड्यांमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे असं आलंय ना, याला कसं करायचं मी सांगते। हे बघा, हे राहताना असं आलं की याला हे असं टाकायचं, इथं अशी गाठ मारून घ्यायची, नाही तर मग हे पूर्ण उसवून जाईल, आपली चटई उसवणार नाही। त्याच्यासाठी इथं ही अशी गाठ टाकून घ्यायची, अशी मारून घ्यायची इथं गाठ। असा दोरा लागेल त्याच्यासाठी। तुमच्याकडे जर असा दोरा नसेल तर ही जी साडी राहते ना, ही साडीची पण अशी बारीक पट्टी बी जरी काढली, अशी थोडीशी एवढी बी काढली ना, हिच्या 3 बोटामधल्याच्या 2 करून घ्यायच्या, याची बी जर गाठा मारल्या तरी पण चालतं, जर असा दोरा नसेल तर। जर असेल तर मग दोरा बी चालतो। आता हा दोराला असं डबल करून घ्यायचा, असं डबल घ्यायचा त्याला दोराला। इथं अशी गाठ मारायची, या दोराला असं घ्यायचं, इथं अशी गाठ मारायची, असं करून घ्या। बघा, आता मी असं ठेवून घेतलेला आहे पायावर। आता इथं खाली आपला बोट राहतो ना, तो असा बोट टाकायचा, तिथं असं टाकायचा हा दोरा। परत इकडनं असा हा बोट आहे ना, हा असा टाकायचा, म्हणजे पंदे सुटणार नाहीत म्हणून बोट टाकायचे। पण आपण जर बोट नाही टाकला तर तिथं मग आपले पंदे खालीच राहून जातील, गाठ मारायची राहून जाईल। आणि हे असं डबल दोरा आहे ना, याच्यामध्ये हा पंदा टाकून घ्यायचा आणि त्याला असं ओढून घ्यायचं। हे बघा, असं ओढून घ्यायचं। परत अजून इकडचं बी हे इकडचं टाकायचं, इकडे 4 चौकोनी गाठ येते, ती 4 याच्यात बॉक्स टाईप। हे बघा, लगेच अशी काढायची, वरून अशी काढायची। परत हे याच्यामध्ये असं टाकून द्यायचं, हे बघा, आणि त्याला असं फिट करायचं। हां, असं फिट केलं म्हणजे मस्त फिट येते चटई, असं फिट करायचं। परत अजून इथं ज्या बॉक्समध्ये असा दोरा टाकायचा, लगेच इकडनं असा हात टाकायचा, हा बोट इथं टाकायचा असा, आणि हे असं काढायचं, लगेच हे असं टाकायचं त्याच्यामध्ये, असं याला फिट करून घ्यायचं। परत अजून इथं असा बोट टाकून बघायचा, आणि असं टाकायचं त्याच्यामध्ये। सेम तसंच ही जशी गाठ मारली तसंच इकडचं पण आहे, हे परत असं करायचं। दरवाजा वाजला। चला, आता आपण याला आहे ना, ह्या पूर्ण गाठा आता या पूर्ण अशा मारून घेऊ। हे बघा, हा दोरा आता आपल्या संपण्यामध्ये आला। ही गाठ आता पूर्ण इथं नाही टाकायची, म्हणजे करायची नाही। आता हे ना, दुसरा दोरा घ्यायचा आणि याच्या असा मध्ये टाकायचा, आणि इथं मध्ये टाकून त्याला अशी परत अजून तशीच सेम गाठ मारून घ्यायची। इथं अशी शेवटी अशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपल्या चटईमध्ये असं जास्त गाठी येत नाही, हे बरोबर आता तिथं जॉईन होऊन जाईल। इथं लगेच आता अशी गाठ मारून घेते मी। हे बघा, आता पूर्ण चटई होत तोपर्यंत हे असंच चालू ठेवायचं, या अशाच गाठमध्ये गाठ मारून घ्यायची। परत हे असं बरोबर जॉईन होऊन जातं ते। हे बघा, आता आपण ही पूर्ण गाठा मारून घेतलेल्या आहेत, पूर्ण एक 4चा बॉक्स करून पूर्ण गाठा मारलेल्या आहेत। आता हिला बाहेर काढायच्या, या खिड्यांमधून बाहेर काढू आपण हिला। आता त्याच्यासाठी एक ब्लेड लागेल, ते ब्लेडने हे असं कापायचं, एक पडून असं घ्यायचं, तर पूर्ण असं कापायचं, पूर्ण असं कापत चालायचं तिला। आता
पूर्ण आता सगळीकडे मी हे जसं कापते ना, हे पूर्ण असं आहे 2-2 खिड्यांच्या मध्ये टाकून ब्लेड पूर्ण कापून घ्यायचं त्याला आता. हे बघा, हे पूर्ण कापून घेतलं मी असं. हे बघा आता ही कापून झालेली आहे. हे बघा केवढी भारी आली बघा चटई. हे बघा किती मस्त दिसते. हे बघा आपण पुढच्या दरवाजाजवळ टाकायला एकदम भारी वाटते, दिसायला पण एकदम मस्त दिसते. आणि आपल्याकडे जर जुनी पुराणी साडी राहते त्याच्याने होऊन जाते, काही जास्त खर्च लागत नाही, काही नाही, एकदम भारी दिसते. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील बघायला चटईचे किंवा काही क्राफ्ट वगैरे किंवा मशीनचे, काही मशीनशी रिलेटेड काही शिवायचे, तर मी तसे व्हिडिओ टाकत जाईल. तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.